हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी खुशखबर, खुशखबर, खुशखबर. 16वा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, त्यालाच आपण दिवाळीचा हप्ता, भाऊबीजेची ओवाळणी सोबतच निवडणूक पूर्वी लाडक्या बहिणींना दिला गेलेला हप्ता म्हणतोय. हा हप्ता लाडक्या बहिणींनो कालपासून वितरणाला सुरुवात झाला. आज त्याचा दुसरा दिवस आहे आणि वितरण सुद्धा सुरू आहे. गुरु नानक जयंती जरी असली तरी लाडक्या बहिणींनो तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट झालेले आहेत. तर तुमच्यापैकी कोणत्या-कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये आतापर्यंत पैसे क्रेडिट झाले आहेत, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण लाडक्या बहिणींनो सकाळपासूनच या म्हणजे दुसऱ्या दिवसाच्या वितरणाला सुरुवात झालेली होती. तर सबूत सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय. बघा तुमच्याच बाजूलाच सबूत आहे 1500 हॅज बीन क्रेडिटेड. आणि बघा लाडक्या बहिणींनो इथे मेसेज सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय, की जो सकाळी जो व्हिडिओ घेतला होता त्याच्या खालीच लाडक्या बहिणींनी कमेंट केली होती, "आले सर ₹1500." सुनीता लोखंडे मॅम आहे त्यांच्या अकाउंटला आहे. त्याच्यानंतर एका बहिणीने टाकलंय मीनाक्षी टेलर या बहिणींनी काय केलेलं आहे, सकाळी 9:29 रिसीव्ह झालेले आहे. सकाळी 9:29 या बहिणीला मेसेज आलेला आहे, की 16वा हप्ता त्यांच्या अकाउंटला क्रेडिट झालेला आहे. त्याचबरोबर नाही आले अहिल्यानगरमध्ये, अजून आले नाही सोलापूर जिल्ह्यांमध्ये. काल जर बघितलं असेल, खूप कमी प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींनो पैसे वितरण सुरू झालेले आहे. खूप कमी बहिणींना काल पैसे मिळालेले आहेत. याच्या पहिलेचं जर वितरण जर बघितलं असेल, तर आपण असं म्हणू शकतो, की त्या बहिणींना अप्रॉक्सिमेट 80 लाख बहिणींना पैसे भेटलेले होते. याच्या पहिलेच्या हप्त्यांमध्ये पण जो 16वा हप्ता होता, तर याच्या पहिल्या दिवशी अल्मोस्ट 60 लाख बहिणींच्याच अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत. 20 लाख बहिणी अशा आहेत, की त्यांना आज आणि उद्यामध्ये ते हप्ते भेटणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, आता तुमच्यापैकी कोणत्या बहिणीला 5 नोव्हेंबरला पैसे भेटले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर हे जे वितरण आहे, किती दिवस सुरू राहणार आहे, आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे, सगळी माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रूफ सहित देणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, 1500 हॅज बीन क्रेडिटेड लाडकी बहीण योजना ऑक्टोबर 2025 बरोबर. हे सुद्धा वेगवेगळे मेसेजेस आहे बघा. 1500 हॅज बीन क्रेडिटेड हे बघितलं असेल, 1500 हॅज बीन क्रेडिटेड. हे सगळे मेसेजेस मी तुम्हाला दाखवले. तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता, की अनेक लाडक्या बहिणी म्हणत होता, की दादा आम्हाला पैसेच आले नाही काल, पण आज वितरण सुरू राहणार का? तर याचं उत्तर आहे येस. वितरण सुरू आहे आणि सकाळपासूनच वितरण सुरू झाले आणि हे वितरण संध्याकाळपर्यंत राहणार आहे. कारण कालच्या ज्या 20 लाख बहिणी उरलेल्या होत्या, त्या 20 लाख बहिणी आणि आजचा वाटप म्हणजे आज सर्वात जास्त बहिणींना पैसे भेटणार म्हणजे भेटणार लाडक्या बहिणींनो. आणि हे जे कधीपर्यंत वितरण सुरू राहणार आहे, तर त्याची दिनांक सुद्धा समोर आलेली आहे. 6 नोव्हेंबरपर्यंत दिनांक आहे. म्हणजे उद्याला सुद्धा पैसे वाटप सुरू राहणार आहे. 7 तारखेपासून पैसे वाटप बंद होणार आहे. मग का बंद होणार आहे? मला कुठून माहिती पडलं? तर लाडक्या बहिणींनो बघा, स्वतः आदितीताई तटकरेंनी त्यांच्या फेसबुक हँडलला 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये सन्मान निधी जमा होणार आहे. 2 ते 3 दिवस जर बघितलं असेल कालपासनं, बरोबर कालची तारीख होती 4, आजची 5, उद्याची 6 म्हणजे किती दिवस झाले लाडक्या बहिणींनो? 3 दिवस. 2 ते 3 दिवस सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार म्हणजे होणार आहे. उद्याची शेवटची तारीख आहे. बरोबर? ऑक्टोबरचा महिना. मग त्यांनी सोबतच हाफ के सुद्धा काय ज्या बहिणींकडे पती नाही आहे, वडील नाही आहे, अनाथ आहे, सोबत त्यांच्या राशन कार्डमध्ये कोणाची इन्फॉर्मेशन उपलब्ध नाही आहेत, अशा बहिणींनी हाफ के करायची आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो. तशाच पद्धतीने तुम्ही हाफ के करून घ्या. आज डाटा आपल्या समोर येणार आहे. ज्या बहिणींकडे पती नाही आहे, ज्या बहिणींकडे वडील नाही आहे, ज्या बहिणी अनाथ आहे, ज्या बहिणींच्या राशन कार्डमध्ये कोणाची इन्फॉर्मेशन नाही आहे, त्या बहिणींसाठी. सोबतच ज्या बहिणींकडे मोबाईलच नाही आहे, ज्या बहिणी मोबाईलच वापरत नाही, अशाही काही बहिणी असतील. मग त्यांची ओ कशी होणार किंवा त्यांचा आधार कार्ड कसा इश्यू होणार, हे सुद्धा इश्यूज आहेत. म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्ही लक्षात घ्या, या बहिण्यांचे मुद्दे आता आज संध्याकाळपर्यंत तरी सॉल्व्ह केले जाऊ शकतात. त्याच्यानंतर आज कोणत्या ठिकाणी वाटप होणार आहे, म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. काल आपण एक पोल घेतला होता लाडक्या बहिणींनो, की 4 नोव्हेंबरला कोणकोणत्या ठिकाणी वाटप झालं, तर सर्वच जिल्ह्यातील महिलांनी त्या ठिकाणी सहभाग घेतला आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला काल लक्षात आलं, की महाराष्ट्रामधल्या 36ही जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेला होता काल आणि आजही तो वाटप सुरूच राहणार आहे. पण मोठ्या प्रमाणामध्ये पैसे कुठे जाणार आहे माहिती आहे का? कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे? तर पुणे जिल्हा अग्रेसर असणार आहे. पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जो लाभ आहे आज मिळणार आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये आहे, नाशिकमध्ये आहे, ठाणेमध्ये आहे, संभाजीनगरमध्ये आहे, अहिल्यानगर, धुळे आणि रायगड. या जिल्ह्यांमधल्या ज्या लाभार्थी महिला आहेत, यांना मोठ्या प्रमाणामध्ये पैसे वाटप केले जाणार आहे. आलं लक्षात लाडक्या बहिणींनो? म्हणजे काय शेवटची तारीख कधी-कधी असणार आहे लाभ मिळण्याची? तर 6 नोव्हेंबर याचा शेवटचा दिवस असणार आहे. मग दुसरा प्रश्न, की काल कमी महिलांना लाभ मिळाला, तर आज जास्त मिळणार आहे का बहिणींना? तर येस, जास्त लाभ मिळणार आहे. बरोबर? जास्त बहिणींना, जास्त 1500-2100 नाही, जास्त बहिणींना लाभ भेटणार आहे. मग हा लाभ सकाळपासून सुरू झाला का? येस, सकाळपासून सुरू झालेला आहे आणि संध्याकाळपर्यंत हा लाभ सुरू राहणार आहे लाडक्या बहिणींनो. आणि पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, संभाजीनगर, अहिल्यानगर आणि धुळे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता पैसे वितरण होणार आहे. बघा, अजून काही मेसेज दाखवतो. काही ठिकाणी अजूनही पैसे आले नाही आहेत म्हणते. ऑक्टोबरचा हप्ता मिळाला जिल्हा ठाणे, मी पात्र आहे. येस, म्हणूनच लाडक्या ताईला पैसे मिळाले. तर ₹1500 मिळाले. डोंबिवली, खूप खूप धन्यवाद. नाशिक जिल्हा सटाणा येथे आले.
अभी तक नहीं आए पैसे रायगड. बघा रायगडमध्ये नाही. आले दादा, नाही आले ताई पैसे पुणे. दादा कधी येणार ऑक्टोबरचा मंथ ज्या बहिणीला आता या म्हणजे 9 घंट्याच्या अगोदर गेला होता, पण आता त्यांच्या अकाउंटपर्यंत आले होते. धाराशिव जस्ट ₹1500 आले. म्हणजे अशा पद्धतीने लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जायला सुरुवात झाली आहे. बघा आज दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी लाडकी बहीण योजनेच्या 16व्या ऑक्टोबरच्या हप्त्याचे वितरण सुरू झाले. त्याच्यामध्ये बघा 60% बहिणींनी म्हटलंय लाभ मिळालेला आहे आणि काही बहिणींनी म्हटलेला लाभ मिळालेला नाही. म्हणजे लाडक्या बहिणींना हा लाभ आहे, खूप कमी बहिणींपर्यंत पोहोचला. पण आज आणि उद्या म्हणजे 5 आणि 6 नोव्हेंबरला हा जो लाभ आहे, महाराष्ट्रातील त्याच बहिणींना पोहोचणार आहे, हे सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो. मग 16वा लाभ कोणत्या बहिणींना भेटत आहे? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न अनेक बहिणींपर्यंत आहे. कारण की त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगितलं. ज्या बहिणींना 15वा हप्ता भेटलेला आहे, त्या बहिणींना तर भेटणारच. त्यांचा स्टेटस अप्रूव्ह आहे, तेही आणि डी ॲक्टिव्ह आहे, त्या बहिणींना 16वा हप्ता भेटणार, ते भेटणार. मग ज्या बहिणी जूनमध्ये अपात्र होत्या, जुलै महिन्यामध्ये अपात्र होत्या, ऑगस्ट महिन्यामध्ये अपात्र होत्या आणि ज्या बहिणींना सप्टेंबर हप्त्याचाही लाभ भेटला नव्हता, तर अशा बहिणींना हा ऑक्टोबरचा लाभ भेटणार का? तर हो लाडक्या बहिणींनो, कारण त्या लाभार्थी महिलांची संख्या आहे, ही संख्या वाढलेली होती. लाभार्थी बहिणींची संख्या वाढलेली आहे. म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये पात्र यादी आहे, पात्र यादी ही काय झाली आहे, अपडेट झाली आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, या 16वा हप्ता जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या बहिणींना लाभ भेटलेला नाही, त्यांना सुद्धा ऑक्टोबर महिन्याचा लाभ भेटणार म्हणजे भेटणार. बरोबर? ज्या बहिणींना जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यामध्ये लाभ भेटलेला नव्हता, त्या प्रत्येक बहिणीपर्यंत व्हिडिओला पोहोचवा. कारण की चेहऱ्यावर आनंद देणारी ही बातमी असणार आहे. त्यानंतर 17वा हप्ता कोणाला मिळणार लाडक्या बहिणींनो? बघा आचारसंहिता कालपासून लागली. 4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागली आणि 3 डिसेंबरपर्यंत ती आचारसंहिता लागणार आहे. म्हणजे 1 महिना. मग आता तुम्ही 1 महिना तुम्ही ह्या लाडकी बहीण योजनेचा नावच काढू नका. कारण लाडक्या बहिणींनो, या 1 महिन्यामध्ये काहीच अपडेट येणार नाहीये. बरोबर? त्याच्यानंतर या 1 महिन्यामध्ये तुमची ई-के-वाय-सी तुम्ही केलेले आहात. त्या ई-के-वाय-सीचा जो निकाल असेल त्या 1 महिन्यामध्ये देईल. तिथून सरकार पुन्हा 15 दिवस घेईल आणि या म्हणजेच अल्मोस्ट 1 महिना 15 दिवसांमध्ये अल्मोस्ट 45 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींनो, जर तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झाली नाही, तर तुम्हाला पैसे भेटणार नाही. म्हणजे 17वा हप्ता भेटणार नाही. नोव्हेंबरचा हप्ता भेटणार नाही. 17वा हप्ता भेटण्यासाठी तुम्हाला 16वा हप्ता सुद्धा भेटला पाहिजे. तुमचं स्टेटस अप्रूव्ह असणं गरजेचं आहे. डी तुमचं ॲक्टिव्ह पाहिजे आणि तुमची ई-के-वाय-सी सुद्धा कंप्लीट पाहिजे. पण तुम्ही विचार करा लाडक्या बहिणींनो, 18 नोव्हेंबर ही शेवटची दिनांक आहे म्हणते. आजची जर तारीख बघितली 5 तारीख आहे. 13 दिवस उरलेले आहेत. 15 तारखेला बिहारचा रिझल्ट येणार आहे. 15, 16, 17 त्या दिवशी तर सगळं ते बिझी असतील आणि आज 13 दिवस म्हणजे अल्मोस्ट मी असं म्हणतो 10 दिवस बाकी आहे या योजनेची शेवटच्या तारखेला. सरकार झोपलेलं आहे का की नाटक करत आहे? तुम्हीच विचार करा लाडक्या बहिणींनो, कारण आता ते आपण हातावर हात देऊन बसू शकत नाही. असंख्य लाडक्या बहिणी आहेत, त्यांची जी के-वाय-सी आहे ती परिणय झालेली नाही. बघा, त्यांनी निवडणुका डिसेंबर 3 ची निकालाची तारीख आहे. 2 तारीख निवडणूक असणार आहे. 42 नगरपंचायती आहे आणि 246 नगर परिषदा त्यांची आता निवडणुका होणार आहेत. बरोबर? लाडक्या बहिणींनो, ही जी न्यूज आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. आता तुमचं काम आहे लाडक्या बहिणींनो, या 10 दिवसांमध्ये आपली ई-के-वाय-सी करून घेण्यासाठी सरकारने काहीतरी त्यांच्या Facebookला म्हणा किंवा त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणा किंवा कुठून तरी जी-आर आणून लाडक्या बहिणींपर्यंत वडील नाही, पती नाही, अनाथ आहे, राशन कार्डमध्ये कोणी नाही आहे, त्यांच्याकडे फॉर्मनी ओ-टी-पी करतात, त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे, अशा काय करावं? हे सरकारकडे मागणी आहे. सरकारने जर नाही दिलं, तर मी आज एक व्हिडिओ घेऊन येणार आहे, की आपला आधार क्रमांक वडील आणि पती कोणाचा टाकायचा मी तुम्हाला लाडक्या बहिणींनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. 5 नोव्हेंबर आहे. तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले असतील. नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, पैसे जमा झाले की नाही म्हणून लाडक्या बहिणींनो. आणि काही बहिणींना असं लक्षात घ्या, की डायरेक्ट एस-एम-एस नाही येत आहे. तुमच्या अकाउंट चेक करा, म्हणजे पैसे जमा झाले की नाही आपल्याला माहिती पडेल. खुश खबर मी घेऊन आलो. आता लाडक्या बहिणीचं थांबतो आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत